नमस्कार मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात आणि अध्यात्मात नाम जपाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. पण तुम्हाला माहित आहे का की नाम जपाचे सुद्धा शास्त्रोक्त प्रकार आहेत. अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की मोठ्याने जप करावा की मनातल्या मनात करावा, नक्की कोणत्या पद्धतीने देवाची ओढ लवकर लागते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाम जपाचे 4 मुख्य प्रकार की जे तुमची आध्यात्मिक प्रगती वेगाने करण्यास मदत करते. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. नाम जपाचे 4 मुख्य प्रकार पडतात. त्यातील पहिला आहे वैखरी, दुसरा आहे मध्यमा, तिसरा आहे पश्यंती आणि चौथा आहे परा. या 4ही प्रकारांबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया. त्यातील पहिला आहे वैखरी. वैखरी म्हणजे हा नाम जपाचा पहिला आणि सर्वात प्राथमिक प्रकार मानला जातो. सामान्यतः आपण जो जप तोंडातून शब्द उच्चारून करतो त्याला वैखरी असं म्हणतात. तर याचा अर्थ आणि स्वरूप पाहूयात. वैखरी या शब्दाचा उगम विखरा म्हणजेच विविध अवयव या शब्दावरून झालेला आहे. जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपली जीभ, ओठ, दात, टाळू आणि कंठ या अवयवांचा वापर होतो. जेव्हा नामजप या अवयवांच्या माध्यमातून स्पष्टपणे बाहेर येतो तेव्हा त्याला वैखरी असं म्हणतात. वैखरी जपाची आपण मुख्य वैशिष्ट्ये कोणती आहेत ती पाहूयात. यामध्ये स्पष्ट उच्चार म्हणजेच नामाचा उच्चार हा पूर्णपणे स्पष्ट आणि शुद्ध असावा लागतो. त्याचबरोबर श्रवण हा जप आपण स्वतःच्या कानाने ऐकू शकतो आणि आपल्या शेजारी बसलेल्या व्यक्तीलाही तो ऐकू जाऊ शकतो. आणि त्यानंतर आहे प्रयत्न. हा जप करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागतो. जाणीवपूर्वक प्रयत्न म्हणजेच ओठांची आणि जिभेची हालचाल. तर यानंतर आपण पाहूयात वैखरी जपाचे महत्व आणि फायदे. तर यामध्ये पहिला आहे मन एकाग्र करण्यासाठी हा जप सर्वात योग्य आहे. कसा? आपले मन सुरुवातीला खूप चंचल असते. मनात हजारो विचार येतात. अशा वेळी मोठ्याने जप केल्यामुळे आपले लक्ष बाह्य विचारांवरून हटून नामावरती केंद्रित होते. त्यानंतर दुसरा आहे नकारात्मकता दूर होते. वैखरी जपामुळे आपल्या आजूबाजूच्या वातावरणातील नकारात्मकता किंवा नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सात्विक लहरी निर्माण होतात. यामध्ये तिसरा आहे इतरांवर प्रभाव. सामूहिक नामस्मरण किंवा कीर्तनात जेव्हा वैखरीने जप होतो तेव्हा त्याचा लाभ इतरांनाही होतो, म्हणजेच इतर ऐकणाऱ्या लोकांनाही होतो. आणि 4 प्राथमिक पायरी. जसे शाळेत मूल आधी पाढे मोठ्याने म्हणते आणि मग मनात पाठ करते, तसेच वैखरी ही मानसिक जपाकडे जाण्याची सर्वात पहिली पायरी आहे. वैखरी जप कसा करू शकतो आपण? तर हा जप एका जागी स्थिर बसून किंवा काम करत असताना कोणत्याही अवस्थेत आपण हा जप करू शकतो. या जपाचा वेग कसा असावा? तर या जपाचा वेग सर्वसाधारणतः मध्यम असावा. खूप वेगानेही हा जप करण्यात प्रामुख्याने खूप अडथळे येतात, जसे की उच्चारांमध्ये स्पष्टता नसते. आणि खूप संत गतीनेही करण्यात यामध्ये कुठल्याही प्रकारचा फायदा मिळत नाही, कारण संत गतीने करणाऱ्या जपामध्ये आपले लक्ष भरकटण्याचे खूप सारे चान्सेस असतात. आणि तिसरा, नामाचे प्रत्येक अक्षर स्पष्ट असावे, जसं की राम 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 राम. यानंतर आपण वैखरी जपाबाबत संतांचे काय मत आहे? तर संतांच्या मते जोपर्यंत वैखरीने जप सिद्ध होत नाही तोपर्यंत मन शांत होत नाही. म्हणून सुरुवातीच्या साधकांनी किमान 10 ते 15 मिनिटे वैखरीने जप करून मग मानसिक जपाकडे वळावे. या संदर्भातील एक उदाहरण आपण पाहूयात. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायात वैखरी जपाला खूप महत्व आहे. ते कसे बरं? जेव्हा हजारो वारकरी पंढरपूरच्या वारीत ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम असा वैखरीने म्हणजेच मोठ्याने जयघोष करतात तेव्हा केवळ वारकऱ्यांचेच मन शांत होत नाही, तर तो आवाज ऐकणाऱ्या आजूबाजूच्या लोकांचे आणि परिसरातील वातावरणातही शुद्धी येते. तात्पर्य काय? तर वैखरी जप हा केवळ स्वतःसाठी नसून तो वातावरणातील नकारात्मकता नष्ट करण्यासाठी एक शक्तिशाली मंत्र आहे. या जपासंदर्भात
एक छोटीशी बोधकथा पाहूयात आपण. एकदा एक शिष्य आपल्या गुरूंना विचारतो, गुरुजी, देव तर अंतर्यामी आहे, मग मोठ्याने ओरडून जप करण्याची काय गरज आहे? मनातल्या मनात केला तर देवाला ऐकू जाणार नाही का बरं? यावर गुरूंनी छान असं त्याला एक उत्तर दिलं. गुरु सांगतात, समजा एखादी व्यक्ती गाढ झोपेत आहे, तिला जर तू हळू आवाजात हाक मारली तर ती जागी होईल का? तिला जागा करण्यासाठी तुला थोड्या मोठ्या आवाजातच हाक मारावी लागेल. तसेच आपले मन सध्या विषय वासनांच्या आणि मायेच्या गाढ झोपेत आहे. या झोपलेल्या मनाला जागे करण्यासाठी आणि ईश्वराकडे वळवण्यासाठी सुरुवातीला वैखरी वाणीनेच किंवा मोठ्यानेच नामजपाचा टाहो फोडणं आवश्यक आहे. जेव्हा मन पूर्णपणे जागे होईल तेव्हा तू मग मनातल्या मनात जप केलास तरी चालेल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नामजपाचे प्रमुख 4 प्रकार जसं की वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा हे पाहिले. यातील वैखरी हा प्रकार आपण सविस्तरपणे पाहिलेला आहे. या व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये आपण मध्यमा या प्रकारावर सविस्तर माहिती घेणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी डिवाइन भक्ती मार्ग या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.